पुण्यभूमी पावन क्षेत्र माझ्या या जन्मभूमीमध्ये भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने आणि तरुण मंडळीच्या पुढाकाराने सुरू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या नाम सप्ताहातील ही काल्याची सेवा प्रतिवर्षाप्रमाणे मीच करत असतो। त्याचं कारण असं आहे की आपला घरचा माणूस असला म्हणजे थोडं लांब व्हायचं असलं तर सांगता येतं आणि आवरायचं असलं तरी सांगता येतं। म्हणून हा सगळ्यांच्या प्रेमामुळे तुमच्या दर्शनाचा योग आहे। पोरांनी खूप मोठं स्वागत केलं, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवायच्या। गावातल्या तरुणांनी एवढं करावं याच्यापेक्षा अजून आपल्याला काय माहिती पाहिजे आणि सगळ्या पोरांनी एवढं सुंदर तयारी या ठिकाणी केली म्हणून तुम्हा सगळ्या तरुणांचा मी ऋणी आहे। मी तुमचे आभार मानणार नाही, तुमच्या संकटात मला हाक मारली तिथं मी उभा राहील एवढंच। माझ्या शक्ती माझी जिथपर्यंत ताकद पुरेल तिथपर्यंत कोणत्याही संकटात मी तुमच्या बरोबर राहील एवढीच मी या ठिकाणी शाश्वती देतो। बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा हेलो 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 तो हरे राम हरे राम हरे राम सचिन हेलो हरे राम कृष्ण हरे राम राम कृष्ण हरे राम गोकुळी जन्मला दृष्टाचा कापसोटला दृष्टाचा कापसोटला दृष्टाचा कापसोटला कृष्ण गोकुळी जन्मला दृष्टाचा कापसोटला दृष्टाचा कापसोटला हॅलो कृष्णाचा अवतार आनंदे करतील आनंदे
विदर्भ गायक गोके त्यांना साथ केलतील भजन सम्राट गणेश महाराज जवाई रोजच येतं हरिभक्त पारायण गणेश महाराज भारत महाराज हा अरे चालू कर कृष्ण गोकुळी जन्मला कृष्ण गोकुळी जन्मला कृष्ण गोकुळी जन्मला कृष्ण गोकुळी जन्मला
होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर सदा नामाची गाती प्रेमे आनंदे नाचती होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर हरती दोष आनंदाने करती घोष होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर समजरण जगननीत पाण्यमंडन मंडना तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदैवलः हस्ते वंदे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदाशां महायुगे भीमरथां पुण्डरीकाधारं इन्द्रैः समागतदिष्टिं तमानन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नीलं दशां कोमलं सीता समारूपितवामः पाणोमासायतचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं जय जय श्री राधा जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचूर प्रभु जय जय माखन चोर जयांची गिरिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारुनी आता कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा चळका सुटला होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग याचे अवधूतालावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजवणारी वितराग संपन्न पंचमी तिरुमाती महाराज भूषण देवनिवासी जगद्गुरु जगद्वंदनीय सकल कंठ गोष्टी ज्ञानेश्वर यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा काल्याच्या प्रकरणातील अभंग सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगावर यथामती यथा अवकाश जशी जमेल अशा प्रकारे अल्पशा वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूया।
सेवेपूर्वी परिहार द्यायचा तो म्हणजे असा, पुण्यभूमी पावन क्षेत्र माझ्या या जन्मभूमीमध्ये भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने वैकुंठवासी साहेबराव बापू काळे यांच्या कृपा आशीर्वादाने गावकरी मंडळीच्या विशेष सहकार्याने आणि तरुण मंडळीच्या पुढाकाराने सुरू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या नाम सप्ताहातील ही काल्याची सेवा प्रतिवर्षाप्रमाणे मीच करत असतो। त्याचं कारण असं आहे की आपला घरचा माणूस असला म्हणजे थोडं लांब व्हायचं असलं तर सांगता येतं आणि आवरायचं असलं तरी सांगता येतं। एकूण स्वयंपाकाचा अंदाज आला की उरकायचं आणि भाजीला टाइम आहे म्हणलं की लांब व्हायचं आहे की नाही। आपण नवीन महाराजाला बोलवलं तर आपण हे त्यांना सांगू शकत नाही, म्हणून हा सगळ्यांच्या प्रेमामुळे तुमच्या दर्शनाचा योग आहे। पोरांनी खूप मोठं स्वागत केलं, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवायच्या। गावातल्या तरुणांनी एवढं करावं याच्यापेक्षा अजून आपल्याला काय माहिती पाहिजे। ते डीजे आणला नवीनच, ते वर्गणीतून नाही बरं का, ते असंच आहे, नाही तर म्हणतील पैसा लय झाला वाटते गोळा आहे। ते नवीन डीजे आणल्यामुळे संतोषला पूजा करायची आणि माझ्याच हाताने करायची होती, पण आपल्या गावात एक दोन घटना घडल्यामुळं आपण त्याला म्हटलं थांब थोडे दिवस राहू दे। मग काल पोरं म्हटली महाराज मिरवणुकीला डीजे आणायला, म्हणलं बाबा आणा पण देवाची गाणी लावा। मग ते तसं त्यांनी तेवढं पाळलं आणि आजही ते मला काही माहिती नव्हतं, इथंच ठेवला त्यांनी। काही पोरं म्हणले घोडं लावायचं, म्हणलं अजिबात लावलं एकदाच बसलो लग्नात घोड्यावर, पुन्हा काही इच्छा वैनामाई घोड्यावर बसायची, म्हटलं नाही आपण चालतच सगळे सोबत जाऊयात। आणि सगळ्या पोरांनी एवढं सुंदर तयारी या ठिकाणी केली, म्हणून तुम्हा सगळ्या तरुणांचा मी ऋणी आहे। मी तुमचे आभार मानणार नाही, तुमच्या संकटात मला हाक मारली तिथं मी उभा राहील एवढंच। माझ्या शक्ती माझी जिथपर्यंत ताकद पुरेल तिथपर्यंत कोणत्याही संकटात मी तुमच्या बरोबर राहील एवढीच मी या ठिकाणी शाश्वती देतो। आज ज्यांच्याकडून सौजन्य आहे, आज महाराजही मोठा आणि यजमानही मोठा आहे। यजमान गावचे प्रथम नागरिक म्हणजे मोठेच असतात ना, तसेही मोठे आहेत, मानानेही मोठे आहेत, धनानेही मोठे आहेत, सगळ्याच गोष्टी ज्यांचं मोठं नाव आहे। पोरं म्हणले बाबाचं नाव कोण्या दिवशी टाकायचं, अरे म्हणलं मी सोडून कुठं घालता नेऊन आहे का, माझ्या दिवशी टाका म्हणलं। म्हणून आज बाबांचं आपल्या गावचे सरपंच झाल्यापासून खुर्चीवर बसले का नाही मी काय अजून पाहिलं नाही, ते त्या झाडाखालीच बसलेले असतात वावरात आहे। त्याचा काही मोह नाही, लोकांनी ठरवलं केलं म्हणून बाबांकडून आजचं यजमानपद आहे, सौजन्य आहे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा। त्यानिमित्तानं मृदंगाचार्य महाराष्ट्रातील नामवंत मृदंग वादक आमचे मूर्ती लहानपण कीर्ती महान, लहानपणापासून मी ज्याला जवळ घेतलेला आहे बरं का, त्याला वाजवताही येत नव्हतं आणि गाताही येत नव्हतं, तेव्हापासून तो माझ्या सोबत आहे। ते आमचे हरिभक्त परायण विठ्ठल महाराज ढोकर पाटील महाराजही या ठिकाणी उपस्थित आहेत। संगीत विशारद हरिभक्त परायण, अतिशय मनानं स्वच्छ आणि हळवा माणूस आहे बरं का, आणि एवढं मनानं स्वच्छ असल्यामुळे देवानं तेवढा निर्मळ आवाज दिलेला आहे। माझे हरिभक्त परायण आमचे भारत महाराज बोरकर ते या ठिकाणी उपस्थित आहेत, आमचे संजू महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। हरिभक्त परायण विदर्भ रत्न आमचे गणेशजी महाराज जटाळे तेही या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि आपल्या गावचे लाडके जावाई वेलतुऱ्याचा खरा फायदा जर कोण घेतला असेल, या सप्त्याचा खरा बेनिफिट जर कुणाला मिळाला असेल ते आमच्या जवायाला मिळालेला आहे। सप्ताह इथं गायन इथं बायको बी इथलीच आहे का नाही, आणि अतिशय गोड, सासऱ्याचं तर पायाचं काम नाही, जवयाच्या पुढे एक शब्द नाही आहे का नाही। म्हणून मधुकर महाराजही उपस्थित आहेत, वरुण महाराज आहेत इकडं, ज्यांच्या मुखातून आपण 7 दिवस कथा केली राधेश्याम महाराजांच्या मुखातून, आणि वाटलं नव्हतं कुणालाच अपेक्षा नव्हती बरं का। मी तर त्याला 3दा म्हणलं अरे तू कशाला या भानगडीत पडतो, नाही म्हणे महाराज मी करतो तयारी, म्हणलं तयारी करत असेल तर काय अडचण आहे, पण लोकांना अपेक्षितही नव्हतं एवढी सुंदर कथा राधेश्याम महाराजांनी केलेली आहे बरं का, म्हणून जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा।
आणि त्याचबरोबर इथून मागे 4-5 वर्ष ज्यांनी कथा केली ते आपल्याच गावचे हरिभक्त परायण आमचे दत्तरावजी महाराज खरबळ, हरिभक्त परायण पांडुरंगजी महाराज आहेत। सगळीच महाराज मंडळी, आमचे शाळेचे अध्यक्ष पंजाबरावजी गव्हाणकर साहेब तेही उपस्थित आहेत। नाशिकवरून आमचे संदीपराव सुद्धा या ठिकाणी आले। मुंबईवरून आमच्या पांडुदादाचा मुलगा पण सप्ताह वेलतुऱ्याचा चालू आहे म्हणून थांबलेला आहे। इकडं आमचे अंकुश महाराज आहेत। आताच काहकर आमचे गंगाधर महाराजांचं सुद्धा आगमन या ठिकाणी झालेलं आहे। पाहुणे आहेत, सगळीच मंडळी आहे, सर्वांना धन्यवाद। मी सर्व आमचे सरही आलेले आहेत ज्यांच्याकडे मी शिकलो शाळेमध्ये लहानपणी, लिंगे सर। आणि बघा हराळमध्ये त्यांनी माझं कीर्तन ठेवलं। आणि असं आहे ना, गुरु दक्षिणा द्यावा लागते, पण हा शिष्य असा आहे गुरुकडून दक्षिणा घेऊन आला, बरोबर आहे का? गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि तुम्ही सगळे श्रोते मंडळी, पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद। सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन। अरे चाटेताईचं नाव राहिलं, चाटेताईनं चांगली सेवा केलेली आहे बरं का, अतिशय गोड। 7 दिवस स्वयंपाकाचं नियोजन आमचे संदीप चाटे आहेत। ते संदीप नाव आहे, चाटेताई आहे, असं दोन्ही समजून घ्या तुम्ही। आज त्यांनाही धन्यवाद देतो। पुन्हा तुम्हाला सर्वांना धन्यवाद। सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात। सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे। जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगामध्ये सांगतात, कृष्ण गोकुळी जन्मला थोडावत्या, दुष्टाचळ काप सुटला। भगवान श्रीकृष्णाचं प्रागट्य गोकुळामध्ये झाल्याबरोबर दुष्टाचळ काप सुटला, होता कृष्णाचा अवतार, आनंद करती घरोघर। भगवान श्रीकृष्णाने 8वा अवतार या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्याचा आनंद घरोघरी, त्याचा आनंद या आनंद करती घरोघर। त्या आनंदामध्ये सदा नाम वाचे गाती, त्या भगवंताचं नाम सर्व गात होते, नाचत होते, सदा नाम वाचे गाती, प्रेमे आनंदे नाचती। हे सगळं दिलेलं आहे। तुम्ही जर भरपूर अभंगाचं चिंतन केलं तर याच्यातली एकही गोष्ट तुम्हाला चुकीची वाटणार नाही। तर एवढे फुलं अंगावर टाकण्याचं कारण काय? भगवंताचं प्रागट्य होण्याच्या अगोदर स्वर्गातले देव सर्व एकत्रित आले होते आणि देवकी वसुदेव यांच्यावर पुष्पवृष्टी केली होती। पुष्पवृष्टी ही पहिल्यापासूनच आहे बरं का। म्हणून महाराज म्हणले, सदा नाम वाचे गाती, प्रेमे आनंदे नाचती। सगळे प्रेमानं आनंदानं नाचू लागले। नाम घेत असताना त्याच्यात प्रेम असलं पाहिजे बरं। कोणतीही गोष्ट तुम्ही प्रेमाने करा, तिचं ओझं वाटत नाही। प्रेमाने केलेल्या गोष्टीचं ओझं वाटत नाही। महाराज शेतातलं काम करा मजुरीनं, माया शेतातलं काम मजुरीने करा, पण त्याच्यात जर प्रेम असेल ना तर ती बाई घड्याळाकडे पाहत नाही आणि तिला कंटाळही येत नाही। आणि जी प्रेमान करत नाही ती पुढे जाणारी खडे आणते। मरण माहितच नाही बाप्पा, बरोबर आहे ना? लक्षात ठेवा, प्रेम नसलं का तो वेळ घालवणं असतो। निघायचं 9 वाजता, तिथं जाऊन भाकरी सोडायच्या, असं वेगळं असतं। प्रेम असेल तर मग त्याच्यात कंटाळा येत नाही। तुम्ही कोणतीही गोष्ट प्रेमाने करा, त्याच्यात कंटाळा येत नाही। म्हणून भगवंताचं नाम घेत असताना सुद्धा प्रेम असलं पाहिजे। म्हणून प्रेमे आनंदे नाचती, आणि या आनंदानं नाम घेतल्यामुळं जीवनातले सगळे दोष नाहीसे झाले। तुका म्हणे हरती दोष, आनंदाने करती घोष। आपल्या जीवनामधले दोष जर घालवायचे असेल तर महाराज म्हणले, हरी उच्चारणी अनंत पाप राशी, बोला जातील लयाशी, क्षण मात्रे घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे ऐसा नामाचा महिमा। त्या नामानं जीवनातले सगळे दोष नाहीसे होतात। चित्त शुद्ध जर करायचं असेल ना तर महाराज भगवंताचं नाम घ्यावं। एकाही पोराला मी घराकडे बोलवलं नाही। मी खरंच आनंदानं सांगतो, गावातली सगळी पोरं घराकडे घ्यायला आली। चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, असं असतं त्याचं कारण आहे। कारण मी माझ्या मोठेपणाचा बडेजाव कधी गावात दाखवत नाही। मला मी सगळ्यासोबत प्रेमानेच राहतो आणि काही कोणासोबत भांडण नाही, कोणासोबत तंटा नाही, काही विषय नाही। बस मला एक सांगायचं आहे, ते चित्त शुद्ध जर करायचं असेल तर त्यासाठी भगवंताचं नाम घ्या। भगवंताचं नाम घेतल्याच्या नंतर शत्रू सुद्धा मित्र होतात। ही ताकद भगवंताच्या नामामध्ये आहे। आनंदाने करती घोष, महाराज म्हणले, तुका म्हणे हरती दोष, आनंदाने करती घोष, होता कृष्णाचा अवतार, आनंद करती घरोघर। असा अभंगाचा सरळ अर्थ आहे सज्जनो।
वारकरी संप्रदायाचा कोणताही सप्ताह म्हणलं की त्याची सांगता समारोप हा काल्याच्या कीर्तनानं असतो. काल्याचं कीर्तन म्हणजे समारोपाचं कीर्तन. जसं मंदिराच्या सर्व बाजूचं वर्णन वेगळं असतं आणि कलशाला वेगळं स्थान असतं, तसं वारकरी संप्रदायामध्ये काल्याच्या कीर्तनाला कलशाचं स्थान आहे. बोलत चला, मंदिर पूर्ण झालं हे आपण कधी म्हणू शकतो? बोला. कलश बसल्यावर मंदिराच्या कामा कलशू. कलशारोहणाशिवाय मंदिराला पूर्णत्व नाही, तसं काल्याच्या कीर्तनाशिवाय सप्ताहाला पूर्णत्व नाही. जसं नदीचं वाहन कुठपर्यंत असतं माया हो, जोपर्यंत वड्याला जाऊन मिळत नाही तोपर्यंत. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? बरोबर आहे. ज्या बरोबर आहे म्हणतात त्यानं प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. नदीचं वाहन कुठपर्यंत? समुद्राला जाऊन मिळेपर्यंत. समुद्र मापम प्रविशंती यद्वत तुका म्हणे गंगा सागर संगमी. अवघ्या झाल्यावर मी एकमय किंवा एकसव. नदीने समुद्राला जाऊन मिळणं तिथं तिचं पूर्णत्व आहे. कलशारोहण हे मंदिराचं पूर्णत्व आहे, तसं काल्याचं कीर्तन हे सप्ताहाचं पूर्णत्व आहे. मग रोजचं कीर्तन वेगळं आणि आजचं कीर्तन वेगळं. रात्रीचं कीर्तन असेल तर कीर्तनकार कोणत्याही विषयाला अनुसरून बोलू शकतो, पण आजच्या कीर्तनात भगवान श्रीकृष्णानं गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्या चरित्राचा आपल्याला सप्रेम उच्चार करायचा, आचार करायचा नाही. आचार बाळो बसा खाली, बसा बसा. अरे बसा, तुम्हीच बसणे, बसा खाली. बस अरे बसना चिंता मन बसा. महाराज म्हणले चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवान श्रीकृष्णानं जे गोकुळामध्ये चरित्र केलं त्या चरित्राचा आपल्याला सप्रेम उच्चार करायचा, आचार करायचा नाही. लक्ष देऊ नाही का? कृष्णाच्या चरित्राचा उच्चार करायचा आणि रामाच्या चरित्राचा आचार करायचा. कारण रामाचं चरित्र आचरणीय आहे आणि कृष्णाचं चरित्र उच्चारण्यासाठी ठीक आहे. याचा अर्थ असा आहे, प्रभू रामचंद्र एक वचनी एक पत्नी एक बाणी. एक वचनी एक पत्नी एक बाणी. एक बाणी का म्हणायचे बाबा? जो बाण ज्या कामासाठी सोडला ते काम करूनच तो थांबायचा आहे. म्हणून आजही बोलण्याची प्रथा आहे, हा याच्यावरचा रामबाण उपाय आहे. रामबाण उपाय म्हणल्यानंतर पुन्हा दुसरा उपाय करायची गरज नाही. रामाने बाण सोडला आणि तो कार्य करूनच थांबला. एक वचनी एक रघुकुल रीत सदाचरी आई. प्राण जाय पर वचन न जाई. एक वचनी एक पत्नी एक बाणी हे मर्यादा पुरुषोत्तम रामाचं जीवन आहे. आणि भगवान श्रीकृष्ण अनेक वचनी अनेक पत्नी अनेक बाणी. एक कार्यम आगत्यम कोटी कार्यम चकार. हा एका कामासाठी येऊन अनंत कामे करून निघून जाणं हे भगवान श्रीकृष्णाचं जीवन आहे. प्रभू रामचंद्र एक पत्नी आणि भगवान श्रीकृष्णाला किती बायका होत्या? बोला 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 16,108. आपल्या एकीनच पासुळ्या उघड्या पडल्या. दुसरी गेल्यावर तर मडच न्यायचं काम नाही. महाराज म्हणले करशील तरी नोहे काही राईचा डोंगर पर्वत राही. भगवान श्रीकृष्णाने 12 गाव अग्नी गिळला होता. आपल्याला बिडीचा चटका दिला तर आपण 3 उड्या मारू. देवाची बरोबरी करणं आपल्याकडून शक्य नाही. म्हणून या चरित्राचा आपल्याला उच्चार करायचा, आचार करायचा नाही. त्या अगोदर काला शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. काला 3 देहाचा होत असतो. सूक्ष्म देहाचा काला वेगळा, कारण देहाचा काला वेगळा आणि स्थूल देहाचा काला वेगळा. काला 3 पद्धतीचा होत असतो. दही भाताचा खिचडी काला 1, हरिनामाचा खिचडी काला 2,
आणि तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला अभेदाचा काला तीन हरिनामाचा काला दही भाताचा काला आणि अभेदाचा काला भेद जावा हा देव आहे आणि मी जीव आहे हा भेद संपला की त्या दिवशी आपल्या जीवनातला काला झाला काला या शब्दाचा आपण जर विग्रह केला तर हा चालू होतो का आला जन्माला का आला याचा खऱ्या अर्थाने विचार करणं म्हणजे काला कोहम कतमिदम जातम कोवै करता सेविद्यते आहे मी कोण कोणी गावीचा एकटा ठाईचा ठाई एक मी कोणत्या गावचा आहे कुठून आलो काय करायचं कुठे जायचं या दोन चार गोष्टीचा विचार करणं म्हणजे काला जन्माला का आलो याचा विचार करणं काला आहे बरं का आजच्या दिवशी आपण विचार करायचा आहे की आपण जन्माला कशासाठी आलो एखाद्याला म्हणलं का आपण कशाला जन्माला आलो म्हणतो काय खरं नाही हो महाराज खाय प्यायचं आईस करायची मेल की जन्माला आल्यानंतर काय खाय प्यायचं आईश करायची आणि मेलं की गेलं एवढ्यासाठी जन्म नाही खाणं पिणं कुत्र्या मांजराच्या डुकराच्या जन्मात आता मी घर बांधलं काय नाही सगळेच बांधतात बरोबर आहे कोणी म्हणाल मी बंगला बांधला ज्या चिमणीला हातपाय नाही ती खोपा बांधते बरोबर का तिच्या लेकराची व्यवस्था तिला पण करायचं सांगायचं काम नाही कोणी म्हणाल मला मुलगा झाला तुला वर्षात एक झालं कुत्रीला एका टायमाला 6 होतात बर कलर बदलून क्वांटिटी आणि व्हरायटी दोन्ही बी गोष्टी कोणी म्हणाल भांड आरती घे ना मग अरे काळ अरे हे इकडे आहे ना अरे भुरका अरे हे इकडून बसलंय बरोबर एवढ्या क्वालिटी आहेत का आपल्याकडे सांगा पुरुषार्थ आहे लेकर बाळ जन्माला घालणं हा काय पुरुषार्थ आहे हे सगळ्यांनाच आहे आहार निद्रा भय मैथून सर्व योनी समसमान आहार म्हणजे जेवण निद्रा भय आणि मैथून ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना सारख्या आहेत बरं का कुत्र्याला भूक लागती माणसालाही भूक लागते माणसाला लक्ष द्या नाही कुत्र्याला भूक लागली की कुत्र मालका पुढे जाऊन गोंडा घोळतं माणसाला भूक लागली की माणूस बायको पुढं फारसा फरक नाहीये त्याच्यात भूक लागणं सगळ्यांना सारखं आहे झोप येणं सगळ्यांना सारखं आहे भय वाटणं भीती सगळ्याला आहे कुणाला भीती नाही महाराज सगळ्यांना भीती आहे एक बंदूक घेऊन शिकारीला निघाले बायको म्हणे कुठे चालले म्हणे वाघाची शिकार करायला समजू वाघाची नाही वाघाची शिकार करायला चाललो बायको आतल्या घरात गेली काम उडकून बाहेर आली ते तिथंच उभं होतं बायको म्हणे हो तुम्ही वाघाची शिकार करायला चालले होते ना तो म्हणे मग जाणार आहे ना बायको म्हणे अजून तर इथंच उभे तो म्हणे दारात कुत्र उभं आहे भीती आहे ना कुणाची ना कुणाची भीती आहे का नाही काही माणसं म्हणतात महाराज मला येचू काट्याचं भेव वाटत नाही पण मला चोराचं भेव वाटत आणि आमच्या राधेश्याम महाराजाला म्हणाव रात्री फक्त कोठ्यावर जाऊन येऊ बस एवढंच म्हणायचं फक्त मग ते पायाचं काम नाही बोलत लक्षात ठेवा प्रत्येकाला कशाची ना कशाची भीती आहे भीती नाही असा माणूसच नाही ना भीती कुणाला नाही सांगा एक असं टेन्शन मध्ये हॉटेलमध्ये जाऊन बसलं जरा 4G आहे इकडे लक्ष द्या माझ्याकडे एक असं टेन्शन मध्ये हॉटेलमध्ये जाऊन बसलं आणि त्या वेटरनं विचारलं म्हणे साहेब कशाचं टेन्शन घेऊन बसले म्हणजे तुम्ही एवढं कशाचं टेन्शन आलं ते म्हणे जाऊ दे रे तुला काय सांगून फायदा आहे अहो म्हणे काय तानात बसले तुम्ही एवढं झालं काय असं काय नाही म्हणे बायको माहेराला गेली काय म्हणे बायको माहेराला गेली ते म्हणे मग जाऊ द्या ना गेली तर काय झालं अरे कमी दिवसासाठी नाही गेली म्हणे मग 30 दिवसासाठी माहेराला गेली म्हणे बायको ते म्हणे मग आता तुम्ही टेन्शन कशाचं घ्यायला लागले अरे तो 30वा दिवस आज संपायला लागलाय म्हणे तुला कळत कसं नाही कळत त्यांना धन्यवाद घ्या बरोबर आहे का भीती आहे ना कुणाची ना कुणाला कशाची ना कशाची भीती सगळ्यांना भोजन सगळ्यांना आहे निद्रा सगळ्यांना आहे भीती सगळ्यांना आहे मैथून सगळ्यांना आहे भजन सगळ्यांना नाही कळलं माझं बोलणं भजन सगळीकडे करता येत नाही याच देही घडे देवाचे भजन Thank you.
अनेकही ज्ञान नाही कोठे. कुत्र्या मांजराच्या डुकराच्या गाढवाच्या जन्मात भजन करता येत नाही. भोजन सगळ्या जन्मात आहे, भजन या जन्मात आहे. याच देही या नरदेहात आल्यानंतरच भजन होत असता. म्हणून म्हणतात मनुष्य जन्म मिट्टी में नारोनी रे, अब जो मिला है न मिलेगा कभी नहीं, कभी नहीं रे. मनुष्य जन्म रे मिट्टी में नारोनी रे, अब मिला है न मिलेगा कभी नहीं, कभी नहीं रे. जीवड़ा नाम मुखाला यावं आणि त्याच्यात प्रेम निर्माण व्हावं. हे ज्या दिवशी घडेल त्या दिवशी काला प्रेमाविन भजन नाकाविन मोती, अर्थाविन पोथी वाचोनी काय. प्रेमाशिवाय भजन नाही, नाकाशिवाय मोती नाही ना अर्थाशिवाय पोथी नाही. अर्थच कळत नसेल तर फायदा आहे का त्या पोथीचा? सांगा. काही फायदा नाही महाराज म्हणले. आणि नाक नसेल तर मोती कुठं घालणार? नाही घालणार. नाक नाही तेने वाया गेली हो, नाक नाही तेने वाया गेली हो, नाक नाही तेने वाया गेली हो, नाक नाही तेने वाया गेली. प्रेमाशिवाय भजन नाही. भजन करताना प्रेम असलं पाहिजे. भजन ते उंगळवाने नरका जाणे चुके. भजनात प्रेम नसेल तर ते सुद्धा नरकाला नेणार आहे बरं का. जेवढं करायचं तेवढं प्रेमानं करा. काही माणसं म्हणतात पूजा उरकून घेतो. हा उरकून Ah!
हरस दिवा। मग नामाचं दही आणि प्रेमाची लाही एकत्र करणं याचं नाव आहे काला, आणि तो आपल्याला मिळणार हे आपलं भाग्य आहे। लक्ष देऊन ऐका, मथुरेचा राजा आहे कंस, कंसाची चुलत बहीण देवकी, देवकी उपवर झाली, कंसानं आपल्या बहिणीचा विवाह करायचं ठरवलं। मग त्यांचे बालपणचे मित्र होते वसुदेव, त्या वसुदेवासोबत देवकीचा विवाह झाला। ऐका बरं का, वासुदेव म्हणजे कृष्ण आणि वसुदेव म्हणजे त्यांचे वडील। शुकाचार्य म्हणजे भागवत सांगणारे आणि शुक्राचार्य म्हणजे राक्षसाचे गुरु, असा फरक आहे बरं का, लक्षात ठेवा। नाव कधी कधी साम्यता वाटत असते, कन्फ्युजन होईल। महाराज म्हणले वसुदेव देवकीचा विवाह सोहळा झाला आणि दुसऱ्या दिवशी गावातून आनंदानं वरात निघाली, पण त्या वरातीमध्ये विरजन पडलं। आकाशवाणी झाली, हे मूर्ख कंसाच्या बहिणीची तू एवढ्या आनंदानं वरात काढत आहे, हिच्या पोटी येणारा 8वा मुलगा तुझा वध करणार आहे। आकाशाची वाणी सांगत असे कंसा माने हा भरवसा बोलण्याचा। आकाशवाणीने सांगितलं कंसा, हिच्या पोटी येणारा 8वा मुलगा तुझा वध करणार आहे। हिच्या पोटी येणारा 8वा जर मला मारणार असेल तर हिला जिवंत कशासाठी सोडायचं? माणसं माणसावर प्रेम करतात, पण कुठपर्यंत? स्वतःला त्रास होणार नाही तोपर्यंत। त्रास झाला की प्रेम राहत नाही बरं का। बायकोनं सकाळी सकाळी चांगल्या चपात्या गरम भाजी करून खाऊ घाल द्या, नवरा लगेच म्हणतो तू यासारखी बायको जगात नाही 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 जमलं, बरं झालं नाही, बरोबर आहे ना? त्याच्यात आलं तुम्हाला कळलं त्या नाही नाही बरोबर। आणि 12चा टाइम 1 वर जाऊ द्या, आव कुठून अवदसा पदरात पडली काय माहिती। त्रास झाला की प्रेमाची भाषा राहत नाही। बायकोनं सांगितलं ते ऐका, ती म्हणते माझ्या नवऱ्यासारखा नवरा नाही, आणि तिच्या मनाच्या विरोधात जा, ती म्हणते 16 सोमवार करून फायदा झाला नाही। एक बाई 16 सोमवार उपवास करायची, नवरा म्हणे का ग यंदा तो उपवास धरलेच नाही म्हणे, तुमच्या संग लग्न झालं आणि उपवासाचा विषय संपून गेला म्हणे, विश्वासच राहिला नाही। लक्षात ठेवा, महाराज म्हणले सांगितलं आकाशवाणीला की हिच्या पोटी येणारा 8वा मुलगा तुझा वध करणार, हिच्या पोटी येणारा 8वा मला मारणार आहे, तर हिला जिवंत कशासाठी सोडायचं? घेऊन या खड्ग माराया धावला, पण हात तो धरीला वसुदेव। वसुदेवाने हात धरला, सांगितलं वेड्या ही तुझी बहीण आहे, बहिणीला मारल्यानंतर तुझ्या नावाला कलंक लागेल, मरावं कधी ना कधी लागणार आहे, फक्त कलंकित होऊन मरू नका। लक्ष देऊन ऐका बरं का, मरावं लागणार आहे, फक्त कलंकित होऊन मरू नका। सांगितलं वसुदेवानं समजावून समजावून सांगण्याच्या पद्धती असतात, साम दाम दंडभेद, ज्याला जी भाषा कळेल त्याला त्या भाषेत सांगितलं पाहिजे। टीट फॉर टॅट, जशाच तसं उत्तर माणसाजवळ असावं। काही माणसं उगं खोडीलवाणी प्रश्न विचारतात, एखाद्या महाराजाला गावात आलं काहीतरी विचारतील माहित नसलेलं काहीतरी असं। मी जेव्हा बसलो आणि ते आणि द्रोण वाढल्यानंतर त्या शेजाऱ्याला त्या द्रोणावरून द्रोणाचार्य आठवला। मला म्हणलं महाराज एक प्रश्न आहे, म्हणलं काहीच विचारू नका, जेऊ द्या। नाही नाही म्हणे छोटासा प्रश्न आहे आपला। म्हणलं काय विचारा? म्हणे द्रोणाचार्याच्या आईचं नाव काय? म्हणलं तुम्हाला पोरगी द्यायची काय त्याच्या घरी? नाही हो म्हणे, पण तुम्ही महाराज म्हणल्यावर माहित पाहिजे तुम्हाला। आता माझ्या वाचण्यात गेलं नव्हतं, पण म्हणलं मुक बसावं तर हे बेजार करतं आपल्याला। अहो म्हणलं द्रोणाचार्याच्या आईचं नाव पत्रावळी, पत्रावळीवर द्रोण राहतो ना, आता काय सांगणार आहे? याच्यात का प्रेम आहे का विचारण्याच्या मागे काय जाणून घेण्याची जिज्ञासा आहे? जशाच तसं उत्तर असतं ना, बरोबर आहे का? जशाच तसं उत्तर माणसाजवळ असावं। हे बघा लय चांगुलपणा बी कामाचा नसतो, कधी कधी माणसाला कठोर भूमिका बी घेता आल्या पाहिजे। हा टाळ नुसता वाजवता आला नाही पाहिजे, या टाळानं कधी कधी वाजवता बी आलं पाहिजे। जिथं धर्माचं काम येत असेल ना, बरोबर आहे ना, झेंडा खांद्यावर घेऊन चालता आला पाहिजे, पण धर्मासाठी कधी तो उलटा बी करता आला पाहिजे। भगवान श्रीकृष्णाजवळ जशी बासरी आहे तसं सुदर्शन बी आहे। लक्ष देऊन ऐकते, भगवान तर नुसते बासरी वाजवत नाही बसले, वेळ प्रसंगी सुदर्शनही सोडला। भगवान शंकराजवळ जसं डमरू आहे तसा त्रिशूळ पण आहे, बरोबर ना? पांडुरंग बाबा डमरू त्रिशूळाला बांधलेला आहे। तुम्ही कोणत्या पद्धतीने आलात, तुम्हाला डमरू ऐकवायचं का त्रिशूळ सोडायचं हे तुमच्यावर अवलंबून आहे। हे देवानं शस्त्र अस्त्र हातात धारण केले, हे काही चांगला फोटो निघाव म्हणून का? नाही हो, एक देश चालत असतो शस्त्राने आणि शास्त्राने। तुकाराम महाराज होती शास्त्राची भाषा आणि छत्रपती शिवाजी महाराज होती महाराजाला तलवार ठेवण्याचा आग्रह धरला नाही बरं का। तुकाराम महाराजांना शिवाजी महाराजाला तलवार ठेवण्याचा आग्रह धरला नाही। तुकाराम महाराजांनी राजाला सांगितलं, राजे जे आमच्या शास्त्राची भाषा ऐकणार नाही त्यांना तुमच्या तलवारीच्या भाषेनं सांगा, आमची परवानगी आहे तुम्हाला। जिथल्या तिथं ज्या त्या गोष्टी पाहिजे ना,
आता कीर्तन म्हणलं की टाळ पकवाज पाहिजे आणि सीमेवर गेली टाळ पकवाज घेऊन ज्ञानोबा तिथं ती गोष्ट गरजेचीच आहे, बरोबर आहे ना. म्हणून सांगेल कुणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला सांगता येत नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला हे स्वराज्य जर मिळाला असं तर ही त्या तलवारीची आणि तुकाराम महाराजाच्या शास्त्राची कृपा आहे. शस्त्र आणि शास्त्र यानं देश चालत असतो. मग ज्याला जी भाषा समजेल त्याला त्या भाषेत सांगावं. टिट फॉर टॅट जशास तसं उत्तर माणसाकडे असलं पाहिजे. वसुदेवाने विचार केला ताकदीचा निभाव कंसाच्या पुढे आपला लागणार नाही, मग युक्तिवाद केला. 100 माणसं अंगावर धावून यायला लागले आणि ह्यो म्हणतो मल सोडा. अरे चटणील पुरायचं नाही, आज बोलणं कळतंय का तुम्हाला. 100 माणसं पुढून आले हा म्हणतो नाही नाही मल सोडायचे एकदा, ठेसाला पुरायचा नाही. मग 100 माणसं पुढून आल्यानंतर विजय कोणता आहे, तुम्ही हात जोडून त्यांची माफी मागा, हा तुमचा विजय आहे. हात जोडून माफी मागणं हा विजयच आहे. तुम्ही एवढ्या माणसाच्या पुढे एकटे माणूस उड्या आणू शकणार आहे का. वसुदेवाने विचार केला ताकदीचा निभाव तर आपला लागणार नाही, मग युक्तिवाद केला. सांगितलं बघा तुम्हाला हिच्यापासून भीती नाही, हिला होणाऱ्या मुलापासून भीती आहे. मग जे मुलं होतील ती आणून देतो ना, जे मुलं होतील तेच तुम्हाला आणून देतो. शत्रू संपून जाईल, नावाला कलंकही लागणार नाही आणि गोष्ट कलंकाचं येणारही नाही. मग काय केलं, दोघाला बंदीशाळेत टाकलं. पहिला मुलगा झाला तो कंसानं, वसुदेवानं कंसाकडे घेऊन आले. कंसानं त्या निरागस मुलाकडे पाहिलं, दया आली, मला 8वा मारणार आहे, पहिल्याला मारून काय करायचं, माघारी घेऊन जायला सांगितलं. ही गोष्ट नारदाला कळली. नारद म्हणले हा असाच पुण्य करायला लागला त्याच्या पापाचा घडा भरणार नाही, आणि याच्या पापाचा घडा भरला नाही तर देव अवतार घेणार नाही. नारद लगेच हजर. नारद कोणाला म्हणतात, हा कळलं तुम्हाला, हसले म्हणल्यावर कळलं तुम्हाला. एखाद्या पोराला पाहुणे पाहायला आले आणि प्रत्येक गावाला एक वटा असतो आणि त्या वट्यावर गावातले IAS IPS IG DIG MPSC UPSC उत्तीर्ण झालेले विद्यार्थी बसलेले असतात. उष्ण्या तंबाखूला उष्णा चुना लावून गावाच्या कुच्या निंद्या त्या वट्यावर चालतात बघा. आपल्या गावात नाही तसा वटा, मी इथलाच आहे ना, आपल्या गावात नाही असा. गाव अशी वट्टे आहेत महाराज, आहे का नाही. आपल्या सदानंद डॉक्टरांना ते CCTV लावून घेतली, म्हणलं याची गरजच नाही. प्रत्येक गावात एक असा वटा असतो, ती गावातली CCTVच असते. कोणाच्या घरी कोण आलं, किती वाजता आलं, कवा गेलं. बरं हे एवढे प्रामाणिक असतात, यायला बोलायची गरज नाही. बरं लय मोकळ्या मनाची माणसं चाललेल्या पाहुण्याला थांबून ओळख काढतात. कस काय गेला तुकारामचा पोरगा पाहिला, तुकारामचा पोरगा त्याला घोडा येत आहे, मोडली सोयरी भांडण ह्याच्या दारात. तू कसा काय म्हणला, आज सभागती म्हणलो, आज सभागती काय म्हणला विठाला. कोणताही पहिला होऊ शकतो आणि कोणताही आठवा होऊ शकतो. पुण्य सारावया भेटे देव ऋषी वधी बाळ काशी ठेवू नको. मुलाला घेऊन यायला सांगितलं, गरगर फिरवलं, शिळेवर आपडलं, मारून टाकला. 1 2 3 नाही, होताची प्रसूत नेवण्या देत, 6 मारित दुराचारी, 7वा गर्भयोग मायनं रोहिणी मातेच्या उदरात नेऊन घातला. आता 8वा जन्माला येणार. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य कंसाचे हृदय जळत असे, आता देवकी मातेचं तेज एखाद्या सूर्याप्रमाणे दिसत होतं. लख प्रकाश बनली शाळेमध्ये पडला आणि 8 वर्षाची चतुर्भुज मूर्ती देवकी वसुदेव यांच्या समोर उभी राहिली. देवकी वसुदेवानं सांगितलं, देवा तुम्ही लहान होऊन जन्माला यावं म्हणून तप केलं, तुम्ही 8 वर्ष झालं, तुम्हाला आमचं पोरग कोण म्हणेल. भगवंत म्हणते मी लहान होणार आहे, पण त्या अगोदर मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. बाबा माझा जन्म झाल्यावर मला इथं ठेवायचं. घराला मजनी गोकुळाला, मला नंदाच्या घराला घेऊन जा, तिथं माया जन्माला आली असेल, तिला इकडे घेऊन या, मला तिथं ठेवून द्या. किती सोपं आहे बोलणं सोपं असतं. बोलता वाटे सोपे, करणी करता रिकामी जागा कापे. लयच बाबाला हळदीचा उतार आला, माणसानं घराचं तोंड नाही पाहिजे. मग बोलणं लक्षात आलं का तुमच्या. बाबाला हळदीचा उधार खूप आला, अरे पण त्याच्यासाठी सकाळी 6 8 वाजता 9 वाजता वावरात जाणं लागतं आणि रात्रीचा मुक्काम बी तिथंच करावं लागतं. हे सहजासहजी होईल का, नाही होणार. उतार आला म्हणणं सोपं आहे, पण उतार आणणं, उतारा अवघड गोष्टी आहेत. नाही कळलं, जाऊ द्या.
अवघड गोष्टी आहे ना महाराज, हे सोपं आहे का सांगा बरं? अजिबात सोपं नाही, बोलणं सोपं असतं. आता हे गावात सत्याचं नियोजन करणं, माणसाला सांगणं, या गोष्टी सोप्या नाही. आपलं गाव चांगलं आहे, आपल्या गावात सहज घडून येते सगळे. आपल्या गावात शब्द टाकला की कोणी नाही म्हणत नाही. मला तरी स्वाभिमान आहे या गोष्टीचा. ज्याला ज्याला सांगितलं तुम्हाला हे करायचं, त्यांनी नाही म्हणले नाही, नाही म्हणले नाही. आनंद आहे आणि हाच खरा विजय असतो. लक्ष देऊ नाही का बरं का? आनंद आहे त्या गोष्टात. पण गावगाव जर तुम्ही पाहिलं तर सप्ताह करणं अवघड गोष्ट आहे. सप्ताह करणं एवढी सोपी गोष्ट नाही ना. बोलायला काही गोष्टी सोप्या असतात. महाराज येऊन होता पाहिजे, पखवाजात येऊन होता पाहिजे, माईक येऊन होता पाहिजे, साऊंड इकडं पाहिजे होता, भोंग्यात इकडं पाहिजे होता. भोंग्यात घेऊन जाय तू या घरी, पुन्हा येऊ नको इकडं. काय चौकाशा करतात हो माणसं. हे बघा, चांगल्या कामाला प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्यावा. एखादं चांगलं करत असेल ना तर आपण त्याला प्रतिसाद दिला पाहिजे. एखाद्यानं चांगलं घर बांधलं, वास्तुशांतीला बोलवलं, आपलं काम काय? चांगलं बांधलं हो घर, तुम्ही चांगलं बांधलं घर, आनंद आहे. तुम्ही घर बांधलं तर आम्हाला आनंद आहे आज, बरोबर आहे. कौतुक करा, जेवण करा, निघून जा, काम झालं आपलं. कौतुक करत नाही, जेवण करत नाही, तिथं जाऊन शहाणपणा करतो. पीओपीच जमली नाही, फरशीच बरोबर नाही, कलरच गाऊन दिला नाही, वॉलपुटीच गाऊन केली नाही. अर्ध्या संडाच्या दरवाजाला बादली ठेवावं लागतं. तेवढी कडी बसून घे, बरोबर ना. लग्न म्हणतं करून पहा, घर म्हणतं बांधून पहा, असं आहे ना. ठीक आहे, सोपी गोष्ट आहे का महाराज? आलेल्याला म्हणाय का हे बदला हे बदला, हे करा ते करा, काय नाही. एखाद्यानं 4 व्हीलर गाडी गावात आणली, आपल्याला पेढे खाय बोलवलं, आपलं काम काय? चांगली घेतली तुम्ही, तुम्ही गाडी घेतली, आमची हातभर छाती फुगली हो. आज एखाद्या दिवशी तुमची गाडी आमच्या कामाला पडल का नाही? बस झाला आम्हाला. आमची सर्व्हिसिंगला गेली तर तुमची नेता येईल ना आम्हाला. काय ताण आहे? कौतुक करा, पेढे खा, निघून जा, आपलं काम झालं. पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा, सकारात्मकता विचारामध्ये असली पाहिजे. पेढे खात नाही, कौतुक करत नाही, 4 माणसं कोपऱ्यात घेतन चर्चा करत. हप्त्यावर घेतली असेल, हप्त्यावर घेऊ दे, नाही तर सप्त्यावर घेऊ दे. प्रॉब्लेम काय तुला? तुला तर लुपाड नाही ना बाबा, विठाला. सकारात्मक माणसाच्या जीवनात असले पाहिजे. बोलणं काही गोष्टी सोप्या असतात, करणं अवघड आहे. आता एवढ्या माणसाचं जेवणाचं नियोजन, मला म्हणले थोडं थोडं हळू होऊ द्या, वांगे चिरणं चालू आहेत, बरोबर आहे ना. मग आता एवढ्या लोकांना वेळेत झालं पाहिजे, हे गरजेचं आहे का नाही? बोलणं सोपं असतं, करणाऱ्या माणसाला अवघड असतं, बरोबर. तुम्हाला नेणं सोपं आहे का? म्हणले त्याची चिंता तुम्ही करू नका, मी आल्यावर सर्व व्यवस्थित होईल. भगवंतानं गर्भात प्रवेश केला, स्वर्गातले सर्व देव एकत्रित आले, देवकी वसुदेव यांच्यावर पुष्पवृष्टी करतात. सगळ्यांनी हात वर करून स्वागत करायचंय. तिकडं पुष्पवृष्टी करतात आणि स्वागत करतात आणि इकडे यायना हार घालून. काय टायमिंग साधली आहे की नाही? टाळा वाजवा यांच्यासाठी. भगवंताची गर्भस्तुती करतात, भगवंताचं स्वागत करतात. आणि ऐका, तो दिवस देवकी वसुदेव यांच्या जीवनात येतो. श्रावण महिना, अष्टमी तिथी, रोहिणी नक्षत्र, बुधवारचा दिवस आणि रात्री 12च्या, आज बुधवारच वाटत आहे,
हा बुधवारचा दिवस आणि रात्री 12च्या टायमाला भगवंताचं प्रागट्य झालं. उचलीला कमळापती पायीची बंधने गळती म्हणती असे रक्षपाळ तेम्या मोहिले सकळ बंधन तुटले द्वारपाळ झोपले. भगवंताला टोपलीमध्ये टाकलं, गोकुळात घेऊन आले, माईला घेऊन मथुरेत आले. मथुरेत काय झालं आपल्याला पाहायचं नाही, गोकुळात काय झालं आपल्याला पाहिजे. जी बाळणपण करणारी असते ती रोज जागा राहायची, पण आज तिला झोप लागली. पाहती तर काय यशोदा मातेच्या समोर मुलगा पडलेला. तिला असं वाटलं ही बातमी कधी नंद बाबाला जाऊन सांगते. पळतच गेली, बाबा 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 बाबा. नंद बाबा गाईच्या गोठ्यात बोले बोल का भयो, बोले बाबा कचुना भयो. कचुना भयो तो काहे बाबा, बाबा रटलं गाई घुम रही है. बोले लालो भयो, मुलगा झाला. नवरत्नाचा हार नंद बाबांनी तिच्या गळ्यात टाकला. ती तिथं थांबली नाही. यशोदेला मुलगा झाला. एक धावी एके पुढे वाटी ताटी सुंट बडे वान भरून या थाटी. नंदा घरी झाली दाटी सुनीची गलबल झाली. दाशे जणी हेल घाली. गवळणी जायच्या मुलाला पायछान बाहेर येऊन चर्चा करायच्या. पहिला नंदा बरोबर वेळ लागायचं बरं का. लक्ष नाही का. त्यांनी जन्माला केलेली माणसं पाहिलं तरी वेळ लागतं, पण स्वतः त्यांना पाहिल्यानंतर महाराज म्हणले राजस सुकुमार मदना कानी कुंडल मकराकार. गवळणी जायच्या मुलाला पायछान बाहेर येऊन चर्चा करायच्या. काय सुंदर पोरगा आहे. आणि या सगळ्या प्रकारामध्ये तुकाराम महाराज सामील होता. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. आणि तो आनंद तुकाराम महाराजांना पाहिला आणि त्याच वर्णन अभंगा कृष्ण
पोरगी द्यायला येडे आहेत का आम्ही महाराज? हा? सांगा. महाराज म्हणले कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टाचा काप सुटला होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर. भगवान श्रीकृष्णाचं प्रागट्य झालं आणि महाराज म्हणले दुष्टाला चळकाप सुटला. बरं का, सगळ्यांच्या मनामध्ये आता भीती वाटायला लागली, कंसाला सुद्धा भीती वाटायला लागली. कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा चळकाप सुटला. जसं सूर्य आल्यानंतर अंधार थांबू शकत नाही तसं देव आल्यानंतर राक्षस थांबू शकत नाही. बरं, हे विरोधाभास. म्हणून कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा चळकाप सुटला होता कृष्णाचा अवतार आनंदे करती घरोघर. महाराज म्हणले सदा नाम वाचे गाती प्रेमे आनंदे नाचती तुका म्हणे हरिती दोष आनंदाने करती घोष होता कृष्णाचा अवतार आनंदे करती घरोघर. दुष्टा चळकाप सुटला होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर. गवळणी जायच्या मुलाला पाहायच्या बाहेरून चर्चा करायच्या काय वेळ कमी असल्यामुळे देवानं रांगाय सुरुवात केली. डाव्या गुडघ्याने रांगत कन्हैयाने रांगायला सुरुवात केली आणि रांगत असतानाच खोड्या करायला सुरुवात. रांगत रंगनी असतं. मी बी काही लगेच शहाणा झालो नाही. जे लहानपणी पाहिलं त्याला माहितच आहे. खोड्या केल्या नाही असा माणूस आहे का सांगा बरं? खोड्या केला असा माणूस बिना खोड्याचा माणूस मोठाच होत नाही ना. उगा म्हाताऱ्या माणसाने पोरावर दाब टाकायचा नाही. आम्ही का तुमच्यासारखे होतो? तू का साधा होता? सगळ्या येलतुऱ्याला तुला बायोडाटा माहिती. वय वाढल्यामुळे लोक बोलत नाही एवढा त्याचा अर्थ. लहानपणी खोड्या केल्या नाही असा माणूस आहे का? किती खोडकर लेकरं असतात. ती श्रीमयी एक दिवस मी बॅग भरत होतो. अचानक आली मला म्हणे शासलीजी काय करता? ती शासलीजी काय करता? मी तर थोडा वेळ पाहत बसलो तिच्याकडे आहे का नाही. मला सांगायचं का लेकरं खोडकर असतात आणि जेवढं लेकरू खोडकर तेवढं आनंद. मला म्हणे पप्पा नवीन ड्रेस आहे. म्हणलं बाई हो फाटू दे मग नवीन आणतो. फाळडा आणा नवीन. काय द्यायचं काय वेळ आहे का? लेकरं जेवढे खोडकर तेवढा आनंद देणारे असतात. आणि कन्हैयानं रांगत असताना चोऱ्या केल्या. चोरी केली हे महत्वाचं नाही, कशाची केली हे महत्वाचं आहे. हरीने
तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. आता काही गवळणीला कोडा आवळायच्या आणि काही गवळणी यशोदा मातेकडे घरानं घेऊन यायच्या. यशोदे मोठ्या झाला गाडा गरीबाचं झोपडं मोडा. मोठी माणसं तुम्हाला मला बोलता येत नाही पण तुझ्या पोराला समजून सांग ना. यशोदा माता म्हणायची बाळस गुण काय श्रीरंग माझा वेडा याला नाही दुसरा जोडा. तुम्ही याची संगत सोडा गे 5 वर्षाची माझे बाळ अंगणी माझ्या तुम्ही लटकत घेता आळगे पुढच्या दारी. तुम्ही लपून याचा घोडा आळगेचा शारंग धरा. तुम्ही 12 गे पुढच्या दारी. माझ्या पोराच्या गारानं सांग जर पोरग खोडकर असेल तर त्याला पुराव्या सहित घेऊन या. हे बघा पुरावा असला पुरावा नसेल तर बऱ्याच लोकांना क्लीन चिट मिळते. पुरावा असेल तर होय बाबा पुरावा असेल तर पुरावा नाही कळलं का. पुरावा असेल तर पुरावा आणि पुरावा नसेल तर का पुरावा. पुरावा पाहिजे ना म्हणून हे विधान भाऊ सभेला बिनबुडाचे आरोप करू नका. पुरावे सादर करा. पुरावे पाहिजे त्या शिक्षेला सामोरं जायला मी तयार आहे अध्यक्ष महोदय. विरोधकांना माझ्यावरचे आरोप सिद्ध करून द्यावे. माझ्यावरचे आरोप सिद्ध झाले तर राजकारणातून संन्यास घेईल अध्यक्ष महोदय. बरोबर असं भाषण असतात ना ते. पुरावा पाहिजे ना. यशोदा माता म्हणे पुराव्यासहित माझ्याकडे घेऊन या. एक गवळण गावात आगाऊ होती. प्रत्येकच गावात एखादी आगाऊ गवळण असते बरं. ती म्हणे कन्हैया गरीबाच्या घरी जाऊन काय चोऱ्या करतो. माझ्या घरी हे बांधून नाही टाकलं नाव बदलून ठेव. देवाला आडवं बोलणं जमत नव्हतं. कन्हैया म्हणे पेंद्याईचा घर नंबर लिहून घे. रात्रीच्या टायमाला हिच्याच घरी गेली. तिच्या घरी दही दूध खाल्लं. जाता जाता दाढीची वेणीची गाठ मारली निघाली. पूर्वी गवळणी लवकर उठायच्या कशामुळं दळावं लागायचं. आता गवळी दळतात. घेतला डबा की गिरणीवर गवळणीला उठायचं काम नाही. आता बी गवळणी लवकर उठतात पण दळण्यामुळं नाही ऑनलाईन येण्यामुळं. आणि ती गवळण लवकर उठली आणि तिच्या मानेला बसला झटका. ती म्हणजे वय हो शोभतं का या वयात वेणी ओढायला. म्हाताऱ्या माणसाची दाढी ओढते म्हणजे मला म्हणते वेणी मस्त होणी या मातली धांगडी करशी ओढाओढी मध्ये लागली. म्हणजे बघा तुमचाही दोष नाही माझाही दोष नाही कोणतरी गाठ मारली. अशा बऱ्याचशा गाठी लोक मारतात. कदाचित त्या दोघांनाही माहित नसतं हे आहे का नाही. अशा गाठी अनेक असतात. त्याची शहानिशा करा आणि त्या सोडण्याचे प्रयत्न करा. एखाद्या माणसाने एखाद्याबद्दल सांगितलं अरे लगेच विश्वास का ठेवते. असा विश्वास बरोबर आहे ना. एखाद्या माणसाने एखाद्याबद्दल आपल्याला काही सांगितलं मग आपण शहानिशा करायचीच नाही कधी. त्याने सांगितलं मग खरं अरे त्याला तुमच्या दोघांचं लावून बी द्यायचं असेल ना. बरोबर आहे का नाही. याची शहानिशा झाली. म्हणजे आता हे गाठ मारली कोणीतरी पण आता हे सोड ना. मी गाठ सोडा ना. म्हणजे आता हे तुमचंच बरोबर. आता सोडत असते का सुटत असते. ब्राह्मणानं मारलेली गाठ सुटत नाही. देवान मारलेली गाठ सुटते. म्हणजे आता हे ज्यानं मारली त्याच्याकडे जावं लागतं. म्हणजे असं सोन घेऊन गावात फिरायचं का काय. ते म्हणे आता एवढा नाविलाज आहे म्हणे आता जावंच लागणार आहे. तोपर्यंत कन्हैयानं सगळे पोरं दारात आणून उभे केले. म्हणे या घरातून आता सोंग बाहेर येणार. ते सोंगच होतं ना. लग्नात नवरदेव पुढं आज नवरी पुढं. ती 6 फुटाची हे 5 फुटाचं. ते असं दाढीवर करून चाललं. गवळण गरगर गिरक्या घेई गवळी दाढीवर वर करी. प्रमाण आहे बरं का त्याला. पोरायन उर्या केला. पोराच्या पाय उडाली. धूळ गेली गवळणीच्या नाकात. नाकात धूळ गेल्यावर काय होतं शिंक येते. गवळणीनं हात शिकेला का मागचा गवळी रपकन पुढं भांडण. नंद बाबाच्या दारात म्हणे कन्हैया एवढी गाठ सोडून दे. आपण मारली नाही आपण तू सोडून दे. हा तसं असेल तर एखाद्या माणसाला असं भांडण मिटवाय न्यायचं त्यानंच लावलेलं असतं. पण मिटवाय त्यालाच न्यावं लागते. त्याला फक्त म्हणायचं हे असं असं काय काना नाही आपल्या आणि सोडून दिला आपण ते सगळं. बरोबर आहे ना. मनात वाटतं तुला वल्ल्या फोका आणाय पाहिजे रे पण आता तुझ्यामुळं मिटणार नाहीये. बरोबर आहे का नाही. आणि मग त्याला न्यायचं पुढं. ज्यानं गाठ मारली त्याला मिटवाय ना. कन्हैयाला ते गोपाळ म्हणले
तो गोपाळ म्हणे बाबा तू मारली नाही पण सोडून दे. हा तसं असन तर सोडतो म्हणे. आणि गाठ सोडता सोडता गवळणीच्या कानात म्हणे बरं आहे का, लागशील का माझ्या नादाला. म्हणे आता तुझ्या नादाला लागणार नाही. अशा खोड्या कन्हैयाने केल्या. एक दिवस घरातच खोडी केली. आईला कळलं आपलं पोरग खोडकर आहे, आता याला घरी ठेवायचं नाही. गाई चाराया रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला. 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 माझा गोपाळ घोंगडीवाला, माझा गोपाळ घोंगडीवाला, घोंगडीवाला, माझा गोपाळ घोंगडीवाला. गाई चाराया रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला. गाई चाराया रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला. खेळ खेळ हा मामा होतो तो हुंबर. या बघ तू बघ ती बघ पोरा त्रिकोण खेळ मांडलेला. सतोत्तम गुण्या तिनीचा खेळ भगवंतानं म्हणला. खेळून खेळून पोरं दमले. पोरं म्हणले आता खेळण्यात मजा नाही. खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख. भगवंत म्हणले भुका लागल्या ना, अगोदर आपापल्या गाई वळून आणा. चला वळू गाई बैसू जेव एके ठाई. बहु केली वन वन पाय पिटी झाला शिन. खडकी सोडियल्या मोठा आजचा दही काला गोमटा. बिभ्रत वेणून जटरपटा यो शुंग वेद्रे जगुजे वामे पानो मसरून कवलम तत्फलान निंगुलेषु दिष्टांमध्ये सुपरिसृदो हो हासे नर्म अभिस्वई स्वर्गे लोके मिषति भूभुजे यज्ञ खूप बालकी. गोपाळ अमरावती काला पावया इति काल्याचे आशे जळी झाले माशे. भगवंतानं काला मिळू दिला नाही. तो काला तुम्हा आम्हाला मिळणार आहे. आपलं भाग्य भाग्योदयन बहुजन्म समर्जितेन सत्संग वंचन बदे पुरुषवेदावया ज्ञान हेतु मोह मदांधकार नाशम विदायित तदोदयते विवेका. अनंत जन्माच्या भाग्याचा उदय झाल्यानंतर काल्याचा प्रसाद मिळत असतो. तो आपल्याला मिळणार आहे. आपलं भाग्य. बोलण्यासारखं खूप आहे, काही प्रॉब्लेम नाही. मी किती वेळ बोलू शकतो. मला 5-6 तास जरी बोलायला लावलं तर मी काही थांबणार नाही. पण वेळेची मर्यादा आहे. आणि पुढेही आपल्याला अजून सगळ्यांचे यजमानाचे सत्कार आहेत, जेवणाचं नियोजन आहे. म्हणून या ठिकाणी माझ्या वाणीला मी विराम देतोय. जाता जाता एकच आहे, भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने साहेबराव बापू काळे महाराज यांनी छोटंसं लावलेलं हे रोपट आपल्या पत्र्याच्या हनुमंतरायाच्या मंदिरात सुरू केलेला हा सप्ताह आज इथं बसायलाही जागा नाही बरं का. आज बसायलाही जागा नाही. आणि महाराज एवढं आपल्या गावावर प्रेम करणारा परिसर आहे की आपलं गाव समजून वेलतुऱ्यात सगळे हजर राहतात. त्या बाहेर गावासाठी एकदा जोरदार टाळ्या. म्हणून सगळ्यांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो. आणि जाता जाता विनंती करतो सगळ्यांनी सहकार्य करत चालतं. हे बघा पुन्हा एकदा सांगेल, सप्ताह करायचं म्हणलं ते बाबा मी एकटाही करू शकतो. किंवा तुम्हाला म्हणलं बाबा माझ्या बरोबर राहा, तुम्ही नाही म्हणणार आहे का? नाही म्हणणार, कोणी नाही म्हणणार नाही.